सिनरी रांगोळी काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अशा प्रकारे रेड आणि ब्राऊन कलरची शेड बनवून घ्यायची आहे। त्याच्यावर रेड स्ट्रोक, ऑरेंज स्ट्रोक, त्यानंतर ब्लू स्ट्रोक नंतर फेंट करत जायचं आहे। व्हाईट आणि येलोची एक लाईन आपल्याला द्यायची आहे। ऑरेंज येलो व्हाईटचा स्ट्रोक, त्यानंतर रेड ब्लॅक व्हाईट याचा स्ट्रोक, येलो ऑरेंज रेड आणि ब्लॅक यांचा एक स्ट्रोक द्यायचा आहे। खालची लाईन आपल्याला डार्क करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी रेड आणि ब्लॅक मिक्स करायचं आहे आणि नंतर हलक्या हाताने व्हाईट कलरचा स्ट्रोक द्यायचा आहे। ऑरेंज आणि व्हाईट मिक्स करून खाली पाण्याची शेड आपल्याला द्यायची आहे। उजव्या साईडला थोडी डार्क शेड हवी, त्याच्यासाठी रेड आणि ब्लॅक मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर अल्टरनेट रेड, ऑरेंज, व्हाईट, ब्लॅक असे मिक्स करून आपल्याला स्ट्रोक द्यायचे आहेत। मधल्या बाजूला फेंट शेड हवी, त्यासाठी पिवळा आणि पिवळ्यामध्येच व्हाईट मिक्स करून तो स्ट्रोक आपल्याला सेंटरला द्यायचा आहे। त्यानंतर हिरवा आणि काळा मिक्स करून उजव्या साईडला आपल्याला अशी हलकीशी एक किनार द्यायची आहे। इथे आपल्याला झाडं काढायची आहे, त्याच्यासाठी हा बेस असेल। त्यानंतर गाणीत जशा 4 प्रकारचे कलर भरले आहेत ते अशा प्रकारे इथे स्ट्रोक आपल्याला द्यायचा आहे। हा जमिनीचा भाग असल्याने अशा पद्धतीने आपण गाणी हलक्या हाताने तिथे टॅप करायची आहे। डाव्या साईडला ब्राऊन कलर पूर्ण भरला आहे। इथे आपल्याला काही झोपड्या दाखवायच्या आहे, त्याच्यासाठी बेस जो आहे तो ब्लॅक आणि ब्राऊन कलर मिक्स करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तशी डायग्राम काढायची आहे। कुठलाही शेप काढल्यानंतर, कलर भरल्यानंतर जो आपण बेसचा कलर दिला आहे त्याच्यात थोडासा व्हाईट मिक्स करून त्याचे आपल्याला आउटलाईन काढायचे आहेत। त्यानंतर हिरव्या रंगाने इथे गवत आपल्याला दाखवायचं आहे। पिवळ्या रंगाची इथे फुलं येतील। सेंटरला ब्राऊन कलरचा डॉट ठेवायचा आहे। त्यानंतर ऑरेंज कलर हलक्या हाताने पिवळ्या फुलांच्या पाकळ्यांवर आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर हिरव्यामध्ये थोडा पिवळा मिक्स करून आपण इथे अशा प्रकारे गवत दाखवलं आहे। याच्यावर हलक्या हाताने पिवळ्या रंगाच्या आपल्याला बारीकशा लाईन्स काढायच्या आहे। त्याच्यानंतर आकाश आणि खालची जे पाणी आहे ते वेगळं दिसेल अशा पद्धतीने थोडं डार्क लाईन काढली आहे। त्यानंतर ब्राऊनमध्ये येलो मिक्स करून नारळाच्या झाडाचे खोड इथे काढलेत। इथे आपण 3 नारळाची झाडं काढणार आहोत। त्यानंतर इथे पानांसाठी थोडा डार्क कलर आपल्याला घ्यायचा आहे। तुम्ही हिरव्यामध्ये काळा मिक्स करून देऊ शकता। आता याच्यात शेड दिसावी म्हणून अल्टरनेट याच्यात पिवळा कलर मिक्स केलेला आहे। इतर ज्या आकृत्या आहेत त्या तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढू शकता। याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, एखादी शेड, एखादा कलर तिथे समजायला अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा।